नमस्कार, मी डॉक्टर दादासाहेब मेंदाड, गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट, हेपॅटॉलॉजिस्ट आणि इंटरव्हेन्शनल एंडोस्कोपिस्ट। आज पुण्यामध्ये आपलं GI रिलेटेड पहिलं डेडिकेटेड हॉस्पिटल आंबेगाव इथं चालू झालेलं आहे। नेक्स्ट जन GI अँड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या नावानं हे अद्ययावत सगळ्या आधुनिक उपचारासोबत हे हॉस्पिटल पुण्यात आपण 50 बेडेड हॉस्पिटल लॉन्च केलेलं आहे। ह्या हॉस्पिटलमध्ये विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत, ज्या अतिशय रिजनेबल रेट्समध्ये अवेलेबल आहेत। तर हे पुण्यातलं पहिलं हॉस्पिटल आहे की ज्या ठिकाणी अंडर वन रूफ म्हणजे एकाच ठिकाणी तुम्हाला गॅस्ट्रोएंटरोलॉजी प्लस इतर सुविधाही मिळणार आहेत। पण हे डेडिकेटेडली मेनली गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टचं हॉस्पिटल आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला लिव्हर, पँक्रियाज, गॉल ब्लॅडर आणि आतड्याच्या आजाराची पूर्णपणे ट्रीटमेंट, अगदी छोट्या आजारापासून ते मोठ्या आजारापर्यंतचे सर्व ट्रीटमेंट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। आता या हॉस्पिटलमध्ये काय काय सुविधा आहेत? नवले ब्रिजपासून जो कात्रजला जाणारा हायवे आहे, ह्या हायवेवरतीच हे मेन रोडवर हॉस्पिटल आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला प्रशस्त अशी पार्किंगची व्यवस्था आहे। 24 तास एमर्जन्सी सेवा ह्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे, त्याच्यामुळे कोणालाही अगदी रात्री अपरात्री कधीही काही प्रॉब्लेम झाला तरीसुद्धा या ठिकाणची सुविधा उपलब्ध आहे। त्याच्यानंतर या हॉस्पिटलमध्ये गॅस्ट्रोएंटरोलॉजीच्या ज्या विविध सुविधा आहेत, जसं की एंडोस्कोपी, कॉलोनोस्कोपी, आतड्यामध्ये होणाऱ्या रक्तस्रावाची ट्रीटमेंट, ERCP म्हणजे तुमच्या पित्ताच्या नळीमध्ये किंवा स्वादुपिंडामध्ये जे काही आजार असतात ह्या आजाराची ट्रीटमेंट, त्याच्यानंतर एंटरोस्कोपी म्हणजे छोट्या आतड्याची दुर्बीनद्वारे होणारी तपासणी, कॅप्सूल एंडोस्कोपी, मॅनोमेट्री अशा स्वरूपाच्या सुविधा उपलब्ध आहेत। तसंच या ठिकाणी आपल्याला लिव्हर रिलेटेड जे आजार असतात म्हणजे कावीळ होणं, लिव्हर खराब होणं, दारू पिल्यामुळं लिव्हरला येणारी सूज किंवा स्वादुपिंडाला येणारी सूज, याही आजाराच्या ट्रीटमेंट या ठिकाणी उपलब्ध आहे। त्याच्यानंतर आमच्याकडं प्रशस्त असं 12 बेडेड ICU आहे, जे वेल इक्विप्ड आहे विथ सेंट्रल मॉनिटरिंग, व्हेंटिलेटर्स, मॉनिटर्स, सिरिंज पंप्स, ट्रेंड स्टाफ आणि इंटेन्सिव्हिस्ट। महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्याकडं तज्ज्ञ इंटेन्सिव्हिस्ट आहेत, जे ICU बॅकअप आपल्याला देतात। आपल्याकडं प्रशस्त असे 2 ऑपरेशन थिएटर आणि 2 एंडोस्कोपी थिएटर आहेत, ज्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि एंडोस्कोपीद्वारे केल्या जाणाऱ्या चेकिंग्स चालतात। प्रशस्त असे वॉर्ड्स आहेत, जे सेंट्रल एअर कंडिशन वॉर्ड्स आहेत आणि स्पेशियस मेंटेन अशा आपल्याला प्रायव्हेट रूमसुद्धा आहेत, ज्या अगदी अतिउच्च क्वालिटीच्या रूम्स आहेत, ज्या ठिकाणी तुम्हाला नक्कीच तुम्ही आजारी आहात हे सुद्धा जाणवणार नाही, एवढी तुम्हाला छान फॅसिलिटी या ठिकाणी दिली जाते। आमच्याकडं ट्रेंड स्टाफ आणि सपोर्टिव्ह स्टाफ आहे, जो ऑलवेज रुग्णाच्या सेवेमध्ये आणि रुग्णाच्या मदतीसाठी उपलब्ध असतो। तर अशा प्रकारे हे आपलं जे हॉस्पिटल आहे हे वेल इक्विप्ड आहे, गॅस्ट्रोएंटरोलॉजीचं हॉस्पिटल आहे, पण याच्यामध्ये अलाइड सर्व्हिसेससुद्धा उपलब्ध आहेत। उदाहरणार्थ आपल्याकडं MD मेडिसिन हा विभाग आहे, जनरल सर्जरी हा विभाग आहे, GI सर्जरी म्हणजे आतड्याशी रिलेटेड ज्या काही आजार असतात त्यांचे सर्व ऑपरेशनचा विभाग आहे। आतड्याच्या आणि पोटाचे जे काही कॅन्सर्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, तर याच्या ट्रीटमेंटची सुद्धा सोय ह्या आपल्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे। आपल्या हॉस्पिटलमध्ये जे काही विभाग कार्यरत आहेत त्याच्यामध्ये मेन विभाग जो आहे तो गॅस्ट्रोएंटरोलॉजी आहे, त्याच्यासोबत GI सर्जरी, जनरल मेडिसिन, जनरल सर्जरी, ऑर्थोपेडिक्स आणि आपल्याकडं ऑन्कॉलॉजी आणि ऑन्को सर्जरी या सुविधासुद्धा उपलब्ध आहेत। आपल्याकडं बॅकअप सिस्टीममध्ये डायलिसिस म्हणजे आपल्याकडं जे कुठले पेशंट्स ॲडमिट होतात त्यांच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम आला तर डायलिसिसची सुविधा उपलब्ध आहे। प्लाझ्मा फेरेसिसची सुविधा उपलब्ध आहे की ज्याच्यामध्ये लिव्हर खराब होतं पेशंट्सचं आणि ज्या केसेसमध्ये आपल्याला ब्लड फिल्टर करायला लागतं ती सुद्धा सुविधा आपल्याकडं उपलब्ध आहे। आपल्याकडं मिनी कॅथलॅबची सुविधा उपलब्ध आहे, ज्याद्वारे आपण आतड्यामध्ये होणारे जे काही रक्तस्राव आहेत ते इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्टच्या मदतीनं आपण त्या वेसल्स ब्लॉक करून थांबवू शकतो। तर अशा प्रकारची सुविधासुद्धा नेक्स्ट जन हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे। वेगवेगळ्या सुविधांचा तुम्ही लाभ घ्यावा। या सुविधा ज्या आहेत त्या अतिशय योग्य दरामध्ये उपलब्ध आहेत आणि पेशंटची सोय, पेशंटचा अत्याधुनिक उपचार हेच आमचं ध्येय आहे। धन्यवाद।